वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आता आपण आपल्या विषयाकडे वळूया. आपल्या आयुष्यामध्ये रोज काही ना काही चढ उतार आपण अनुभवतच असतो. मग त्याला कधी विनोदाची झालर असते, तर कधी संवादातून कळत नकळतपणे सांगितल्या गेलेल्या गोष्टी असतात. अशा छान दिलखुलास खुमासदार गप्पा जर आपल्याला ऐकायच्या असतील ना, तर आपल्याला एक छान जीवाभावाचं नातं जपावं लागतं. आपल्या घरामध्ये हसतं खेळतं वातावरण असेल तर अशा गप्पा गोष्टी नेहमीच होत राहतात. मग सगळ्याच गोष्टी कितीही कठीण असल्या तरी त्या सहज सोप्या होतात. असाच एक छान खुसखुशीत खुमासदार असा संवाद आत्ता आपण कार्यक्रमामध्ये ऐकणार आहे. जीवाभावाच्या गोष्टी देतील विचारांना नवी दृष्टी. तुमच्या आमच्या जीवाभावाच्या गोष्टी. लेखन विनया कुलकर्णी. आजच्या जीवाभावाच्या गोष्टी नातेसंबंधांवर प्रकाश टाकणाऱ्या. उन्हाळी सुट्टीमुळं बहिणी भावंड, लेकी सुना, नातवंड एकत्र येतात. त्या वातावरणावर भाष्य करणाऱ्या. चला तर मग ऐकूया जीवाभावाच्या गोष्टी. लेखन विनया कुलकर्णी. सहभाग लेखिकेसोबतच प्रेरणा साठे यांचा. पेरणाताय, अव पेरणाताय, ही घ्या अळवाच्या वड्या. अळवाची भाजी आणि काय ढोकळा का ठोकळा काय मला म्हणाय बी येत नाही. अरे वा, आज मस्तच बेत दिसतोय. मग काय तर. काय विशेष? वा, काय सुंदर वास येतोय. मग आणि रंग सुद्धा एकदम मस्त. बघूनच तोंडाला पाणी सुटलंय. वा, कधी केलं हो एवढं सगळं? आम्या कुठलं करायला. पोरासनी उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडल्या त्या. तवा पोरं सुना नातवांड समधीच आल्या ती आणि पुरी बी आल्या त्या. व त्यांचं चाललंय आपलं काहीतरी गोळ्या मेळ्यानं सारखं काहीतरी करत्या त्या. वा वा, म्हणजे तुमचं घर आता भरलं गोकुळच झालंय म्हणा की. मग काय तर. अहो वरीसभर आम्ही दोघंच असतो या. सुट्ट्या पडल्या की मग समधी येत्या ती बघा. खात्या ती पेत्या ती काय बाय करत्या ती घेऊन बी जात्या ती आणि आम्हाला बी करून ठेवत्या ती. नव का आता एक सुननं वड्या केल्या त्या आणि एकीनं भाजी केली आणि आमच्या तायडीनं ह्यो ठोकळा का ढोकळा काय म्हणते तिला. ठोकळा नव्हे हो, ढोकळा म्हणतात त्याला. तेच ते बघा काय ती ठोकळा का ढोकळा केलाय बघा आमच्या तायडीनं. तुमच्या घराचं आपलं हे एक वैशिष्ट्य आहे बघा. वर्षभर किती का लांब असेना, सुट्टीला गावाकडे येतात सगळेजण, हो ना? वय वय. आणि सुना बी तशाच बरं का. लई गोड पुरी भेटल्या त्यावर आणि जावाय बी खासच आहे बघा. समधी कशी जकडच्या तकडं खाऊन पिऊन सुखी आहे ती बघा. इट्टलाची किरपाच म्हणायची, दुसरं काय. खरंय खरंय. पण मला सांगा मायाताई, तुमच्यात कधी भांड्याला भांडं लागतं का हो? आता लागतं का म्हणजे काय, लागतंच की. पर कसं आहे, आम्ही त्याचा आवाज बाहेर येऊ देत नाही. कसं आहे, दुसऱ्यासनी निस्ता आवाज गेला की समधी भांडी चेपवायलाच बसते ती नव्ह. हे मात्र परफेक्ट बोललात हा. मग अहो कसं आहे, जरी भांड्याला भांडण लागलं तरी निस्तरायचं आपल्यालाच आहे नव्ह. ऐकणारी येणार आहे ती का निस्तरायला. अहो तुम्ही एवढ्या कमी शिकलेल्या तरी तुम्हाला हे कळतंय. अहो कित्येक घरात फार शिकलेल्यांना सुद्धा हे कळत नाही. अहो पेरणाताई, हे ज्ञान काही पुस्तकात लिहिलेलं असते वी, मनातच लागतंय ती. आता हेच बघा मायाताई, 2 सुना 2 गावच्या. एकीचं माहेर हे गडगंज, मग आणि दुसरी गरीबा घरची. होय होय. शिक्षण ही कमी. एक मात्र इंजिनियर. होय होय. आयटी मध्ये. होय होय. आणि अगदी आयटीत राहणारी. लयच. कसं काय जुळतं हो दोघींचं? जावा जावा आणि उभा दावा असं नाही ना? हे असलं काय बी नाही बघा. उलट तुम्हाला सांगते, नोकरीवाली धाकटी आहे की नाही, थोरलीला लय सांभाळून घेते. वा. आता थोरल्याचा पगार वाईस कमी आहे आणि ही बी घरातनं शिवणकाम करती, काय डबं देती, काय तर करते. धाकल्या परस तशी कमीच मिळकत आहे व त्यांची, तरी बी धाकली आहे ना व सानिका, लय सांभाळून घेते. आता बघा येताना समध्यासनी कापड घेऊन आल्या. आणि चाललंय त्यांचं कुणीकडे तरी फिरायला जायचं म्हणून शिना म्या म्हणलं करा तुम्हासनी काय करायचं ती. वा 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 मायाताई, सानिकाबद्दल आणि रोहिणीबद्दल ऐकून फार छान वाटलं हो. आता कसं आहे ना पेरणाताई, माणूस म्हणल्यावर ना त्यांच्यात आता काही तर दोष असतोयच की. ते मात्र बरोबर. आपण तर काही चोख आहे का सांगा. आपण त्याच्याकडे ध्यान द्यायचं नाही. दिलं की बिघडतं बघा. हे मात्र बरोबर. आता नाही दिलं तर मनासारखं घडतं. एवढं साधं गणित आहे बघा. वा 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 मायाताई, हे गणित तुम्ही समजूतदारपणाचं सूत्र टाकून सोप्पं केलंय हो अगदी. तसं हे गणित अवघडच आहे बरं.
कशाचं अवघड, सगळं आपल्याच हातात आहे ना व. आता हेच बघा, रोहिणीच्या माहेरचं वायस बेताच आहे. मग त्यांचं करणं धरणं बी जरा तसंच हो. मग काही दोघीची बरोबरी केली की हाय का नाही जुपी भांडणाचीच सांगा बरं. होय होय होय, हे मात्र अगदी खरंय. आता मला सांगा, कुणी काय देऊन घेऊन काय पुरतंय का आपल्याला? नाहीच की. का जन्माला जाते वे आपल्या? अहो हितच करायचं आहे आणि हितच फिरून जायचं आहे बघा. कसलं भारी गणित आहे हो तुमचं, मानलं पाहिजे बघा तुम्हाला. अव कशाचं मानतायसा, घराला घरपण टिकवणं आपल्याच बायांच्या हातात आहे व. पेरणात आहे तिथनंच पहिली ठिणगी पडत्या बघा, आणि मग अख्खी कणगी जळत्या. खराय हो, आपलं घर कसं सांधून राहील, आनंदी राहील, हे आपल्यालाच कळलं पाहिजे. मग काय तर. आता आमच्या तायडीला बी मी सांगून ठेवले, तू वयस मागल्या काट्यानं राहत जा. आमचं काय झुपलं तर तू अजापात तोंडमध्ये घालू नको. आमचं आम्ही बघून घेतो. तू आपलं ये, 4 दिवस राहा, पोरं काय करतेली ती सुकान करून घे आणि नांदायला जा. कसं आहे, नंदनं तोंडमध्ये घातलं आणि चुकी नसताना बी भाऊजयासनी बोललं की त्यांच्यात मया राहील का सांगा बरं. अगदी खराय हो मायाताई, आमच्या वरच्या घरात हेच चाललंय हो. मी वहिनींना कितीदा सांगितलं, वहिनी मुली नको तितकं डोकावतायत मुलांच्या संसारात, त्रास होईल हो याचा. तर घ्या, ऐकलं नाही. माझी सोनू करत राहिल्या. शेवटी परवा झालं भांडण. झालं का? बरं झालं. आता दोन्ही सुना सोनूला काही विचारतच नाहीत. कशा विचारतील, सारखं तोंडामध्ये घालायचं. आणि आता बसल्यात तोंड वाकडं करून. आलंय माझ्या बी कानाव. म्या एक पाळलंय बघा. ह्या तिघींचं हात एकमेकांच्यात कसं राहते आली ती बघायचं. आपली निम्मी लाकडं आता कवात जाऊन पडल्या ती मसनात. आपण नाही घुसायचं कुणाच्या कानात. लेकी आणि सुना बरोबरीनं नांदवायच्या, जतल्या तत मिटवायचं. पुरीसनी सांगायचं, बायानू आलासा, राहिलासा, जेवलासा, खाल्लासा, आता भाऊ काय करतेला ते घ्या आणि आपलं नादी खुटू वाटलं लागा. अगदी योग्य मायाताई. त्यांच्या वाटेला लागण्यापेक्षा असं वाटेला लागलेलंच बरं. कसं आहे, आत्ताच्या पुरी बी शिकलेल्या आहेत त्या. त्यांच्या आईबाला बी शिक्षणाचा खर्च आलाच की होय. मग त्यांची अपेक्षा असणारच की आपल्या आईबाला काहीतरी देवावं, करावं. मग जाणाय नको का? पाहिजे तर. छोट्या छोट्या गोष्टींमधूनच खटके उडतात आणि मग नाती बिघडतात की हो. मग काय तर. आणि काय तुम्हाला काय कमी करते ती का? तुमचा मान पान दुखणं खुपणं बघते ती नव. मग बास की, करू दे की त्यांचं त्यांनी परपंचा. भैया म्या असं केलं आणि तसं केलं, पहाटपासनं उठून पाणी आणलं, दळण दळलं, चुलीवर स्वयंपाक केला आणि धारा काढल्या आणि शान काढलं, ह्याव केलं त्याव केलं, खापर फुटीचं द्याव केलं. ह्या असल्या बोलल्यानं समतं बिघडतं बघा. खराय मायाताई. हेच तर ज्याला कळलं त्याचं घर बहरलं असं आहे हो. आपण बघा अजाबात पंचायती करत नाही. बायानू या बसा, जेवा खावा, तुम्ही बी सुखात राहा आणि माझ्या लेकासनी बी सुखात ठेवा. बरोबर. अव सकाळी 8ला उठलेली सून दिसत्या आणि लेक 10ला उठती ती चालतं वी. सुनाच्या आईबानं याचं नाही वे. आणि आपण लेकीच्या घरला कायम पडाक पडायचं, हे कुठलं नाही हो. मग खटकणारच की. बापरे, एवढा बारीक विचार पाहून मला तर ना मायाताई तुमचं फार कौतुक वाटायला लागलंय बघा. असं जर सगळेच जण वागले तर. हे बघा पेरणाताई, म्या काही तुम्हावानी जादा शिकलेली नाही. मला आपलं जे वाटतं ते मी बघते. तुम्ही मोठा आहे सा, तुमचा मान मोठा आहे. माझं काही चुकत असेल तर घ्या चिपली आणि हाना मला. अरे 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 मायाताई, हे काय बोलताय तुम्ही? अहो तुम्ही नावाप्रमाणेच मायाळू आहात, मायाळू. तसं नव्हं, पण ह्या शिकलेल्या शहरात राहिलेल्या पुरी पोरासनी वागवून त्याचं म्हणजे लय सुदीनं वागायला लागते. नाहीतर कवा घरदार बेसूद होईल कळायचं नाही. हाय का माहीत? अगदी परफेक्ट सांगताय हो तुम्ही. आताच्या सुना शिकलेल्या, बाहेर राहिलेल्या, लाडात वाढलेल्या, आईबापांच्या काळजाचा तुकडाच असतात हो. मग काय तर. आपल्याच विश्वासावर त्या येतात ना आपल्या घरी. आपल्याच पोरासाठी आपलं पोर होतं म्हणून त्या आल्या. योग्य तिथं द्यायचं लक्ष, राहायचं दक्ष आणि खूप ठिकाणी करायचं दुर्लक्ष. हेच खरं बघा. आता कसं अगदी माझ्या मनातलं बोललासा बघा. अव हे ज्याला जमलं त्याचं जमलं बघा. बघा बरं, ते केलेली वडी भाजी द्यायला काय आलात आणि किती जीवाभावाच्या गोष्टी झाल्या आपल्यात. मग काय तर. आणि कळलंही मला. काय व? की मायाताई मायाळू आहेत ते म्हणतात ते काही चुकीचं नाही. अगदी खरंय ते. कशाचं काय हो? तुमचं आपलं काहीतरीच बघा पेरणात आहे.
बरं, बसा मायाताई. आल्यापासून नुसत्या गप्पाच चालल्यात आपल्या. बसा, सरबत तरी करते. नग बया, आता सरबत कुठं घेतासा, जेवायची वेळ झाली या. आणि लय काय काय केलं या सुनांनी. आणि नंदा भाऊजांनी मिळून शिना ते खायला लागते ना. नग सरबत जातीच आता. पुन्हा कवा तर येईन तुमच्या हातचं ती काय ती तुम्ही केलंय की ती आवळ्याचं का काय सरबत प्याला. जाती बघा, नाहीतर लगेच फोन येईल बघा. आय कुठं हायसावं, जेवाय या वाट बघतोय आम्ही. वा 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 मायाताई, आता तर सरबत न घेताच जावा. मग तुमच्या लेकी सुना परिवाराच्या प्रेमाच्या सरबतानं तुमची तहान भागलीये. मग काय तर. या 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 मायाताई, या परत सरबत घ्यायला. होय ती तेवढं खावा बर का. बघा आणि सांगा कसं झालं या. माझ्या सुनांच्या हाताला लय चव आहे. खरंय. ज्या सासूला सुनेच्या हातची कळते चव, तिचं म्हातारपण होत नाही बेचव. कसलं बोलला सावं. नवीन युगातल्या सुनांच्या अपेक्षा आणि वास्तव याला आपणच घेऊया सांधून. काहीच मिळणार नाही सुनांसोबत भांडून. घेऊया जुळवून, करूया दुर्लक्षित काही गोष्टी, तरच सुंदर होतील तुमच्या आमच्या घरातील जीवाभावाच्या गोष्टी. तुमच्या आमच्या घरातील जीवाभावाच्या गोष्टी. मैत्रिणीनो, हा संवाद ऐकत असताना तुम्हालाही सुट्टीत केलेली मजा आठवली असेल ना. घरामध्ये कशी पाहुण्यांची रेलचेल झालेली होती. सगळ्यांची नुसती कशी गडबड सुरू होती. आणि तरीसुद्धा माणसांची भरपूर रेलचेल जरी असली तरीही एकमेकांना आपण कसं समजून घेत होतो, काही गोष्टींकडं दुर्लक्ष कसं करत होतो, आणि यातून समजूतदारपणाचं गणित कसं व्यवस्थित मांडत होतो, हे सगळं तुम्हाला आठवलं असेल ना. मैत्रिणींनो, श्रोते हो, या संवादामधून एक मात्र लक्षात आलं की कधीच कोणत्याच गोष्टीची तुलना मात्र करू नये. माणसामाणसामध्ये फरक करण्यापेक्षा एकमेकांवरती विश्वास ठेवून जर काही गोष्टींची काळजी घेतली तर मात्र आपण माणुसकीचं नातं निश्चितपणे जपू शकतो. एकमेकांमधला विश्वास वाढू शकतो आणि एकमेकांबद्दल वाटणारी ओढ आपल्याला एकत्र बांधून ठेवते. असाच काहीसा नातेसंबंधांवर आधारित संवाद आपण ऐकला, जीवाभावाच्या गोष्टी. संवाद लेखन होतं विनया कुलकर्णी यांचं, आणि या संवादामध्ये सहभाग होता लेखिका विनया कुलकर्णी यांच्यासोबत प्रेरणा साठे यांचा. मैत्रिणींनो, श्रोते हो, आता अजूनही खूप काही गोष्टी तुमच्याशी शेअर करायच्या आहेत. बऱ्याच मनातल्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत, पण वेळेची मर्यादा आहे. अगदी बरोबर, आपल्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. तेव्हा आजच्या कार्यक्रमामध्ये आपण थांबणार आहोत. पुढच्या कार्यक्रमामध्ये आपण निश्चित भेटूया एक नवीन विषय घेऊन, आपणा सर्वांच्या आवडत्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये. आता मात्र या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीयुत श्रीनिवास जरंडीकर यांच्यासह मला प्रेरणा साठेला आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामधून रजा द्या. नमस्कार.